काय हे? पराग, अगं तंबू पाक जळून खाक झालाय की ग. अरे रिने लय मोठा डेंजर विषय झाला यो काय तर. अरे असा कसा तंबू जळाला एकदम. तू थांब, मी तिला परत एकदा कॉल लाव लाव पटकन लाव. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. अजून तिचा फोन स्विच ऑफ यायला लागलाय. सावे सावे सावी सावी. ओ दादा इकडे. धैर्य, अजून किती दिवस तू तिला खोलीत डांबून ठेवणार आहेस? जोपर्यंत तिचा संयम संपून ती स्वतःची हार मान्य करत नाही ना तोपर्यंत. मला पण बघायचंच आहे आता. न खाता न पिता कुणाचाही कसलाही सपोर्ट नसताना किती दिवस तग धरून बसते ती पोरगी. लई शहाणी समजते ना स्वतःला. पण बघच तू मी तिची गुरमी कशी उतरवतो ते. लवकरच ती माझ्या पायात पडून मला सोडा अशी भीक मागल माझ्याकडनं. तू फक्त बघत राहा. पण तुला खरंच वाटतंय तू म्हणतोयस तसं सगळं होईल म्हणून? तू तिला खोलीत डांबून ठेव, सगळ्या गोष्टींपासून लांब ठेव, काही उपयोग नाही त्याचा. कारण तिला मदत करणारी आपल्याच घरात माणसं आहेत. मी इथंच थांबते. तू वर जाऊन तिला जेवण देऊ नये आणि काळजी करू नको. काही झालं तरी आपल्याला सावीला मदत केलीच पाहिजे. ज्याला कोणाला तिची मदत करायची आहे ना करू देत. पण यावेळी त्याचा काही उपयोग होणार नाहीये. कारण ती मदत मी मधल्या मध्येच हाणून पाडणार. तिच्यापर्यंत ती मदत पोहोचूच देणार नाही मी. वहिनी, काय झालं? इथं काय करताय तुम्ही? भाऊजी तुम्ही मी ते वर येत होते. तुमच्याचकडे येत होते. माझ्याकडे कशाला? ते मी भाऊजी ते दूध गरम केलंय, देऊ का म्हणून विचारायला येतो. ते थोडं प्यायला तर बरं वाटेल तुम्हाला. बापरे, आता